परिवर्तन होईल जिथे भेंडकल गावचा दमदार आवाज यंगस्टर समालोचक उमंग भोईर यांच्याकडे धन्यवाद। थँक्यू सर। समोरील स्पर्धकांना मी विनंती करतोय आपण साइडला व्हायचं बाजूला व्हायचं मैदान खुलं करायचं याची नोंद घ्या। चला खेळाला सुरुवात केली जाईल। सामना असेल डेव्हिड 11 केलवणे त्यांच्या विरोधात खेळतील चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी। दोन्ही संघ आमने सामने ठेकलेत। पाहूया 3 षटकांचा सामना असेल। एकाच एंड खेळ खेळवला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायचा आहे। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल म्हात्रे, हरीश पाटील, अजय घरत सलामीवीर। पंचांचा इशारा स्वैर मारा। पा वारंवार आपण ये जा करू नका, इथं व्यत्यय येते, अडथळे निर्माण होतात। पा स्वैर मारानं सुरुवात केली आहे। यावेळचा बॉल आक्रमण केलाय, अगदी पाठमोरे झाले क्षेत्ररक्षक पळतायत चेंडू अडवण्यासाठी। तत्वर चेंडू थेट चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात। चांगली फिल्डिंग, चांगली व्यूहरचना पाहायला मिळते क्षेत्ररक्षणाची। गणेश रामजी घरत यांचा देखील शुभागमन पाहायला मिळतोय। त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचकावर येऊन क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे। विशाल म्हात्रे त्यात गोलंदाजीसाठी स्वैर मारा, तदनंतरचे 2 धावा। ऑन स्ट्राइक एंडला अजय घरत। लोव फुलटॉस बॉल आक्रमण केलाय, हवाई सफरसाठी चेंडू चाललाय, चेंडू थेट सीमा पलीकडे येतोय, षटकार। आवाज देऊ नका पहा, मी विनंती करतोय खेळाडूंना, आपण मैदानाच्या बाहेरून अगदी आवाज देऊ नका आणि इथून साधा वळतात। 9 धावा आल्या धावफलकावर। चांगली फटकेबाजी पाहायला मिळते। लोव फुलटॉस बॉल फुलटोल वसूल, हा षटकार पाहायला मिळालाय। विशाल म्हात्रे यांच्यावर कसपूर समाचार घेण्याचा प्रयत्न केला जातोय। राईट आर्म राऊंड विकेटनं पुन्हा एकदा चेंडू चाललाय थेट आर पार सीमा पार। अरे बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय अजय घरतनं। तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। नितीन घरत डोंगरी क्रिकेट चाहते। डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडू आलाय। पहा, जेव्हा फलंदाज षटकार ठोकतील तेव्हाच विकेट जातील, तेव्हाच काय ते आपण आपलं बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। अनाउन्समेंट केली जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे। अकुटपाचा बॉल अगदी फलंदाज व्ही शेपला खेळताना पाहायला मिळतोय। वारंवार दुधाली तलवार पाहायला मिळतोय। पूर्णपणे चौफेर फलंदाजी केली जाते। सुंदर फटकेबाजी एकाच दिशेने केली जाते आहे। वारंवार 20 शेप मध्ये खेळतात। 2 षटकार आणि 1 चौकार। मिड विकेट लॉंग ऑनचं क्षेत्र पूर्णपणे निवडलं गेलंय फलंदाजानं। हाफ ट्रॅकर बॉल अगदी चेंज केलं होतं या चेंडू मध्ये, परिवर्तन पाहायला मिळालंय। ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्ती देतो। 1 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावांची लयलूट केली। चांगली सुरुवात केली अजय घरतनं। त्याची सुरुवात चांगली, त्याचा शेवट गोड असं म्हटलं जातंय। सुरुवातीला चांगलेच फटकेबाजी, अगदी पहिलाच स्वैर मारा आल्यानंतर 2 धावा आल्या, तदनंतर सलग्न 2 षटकार डॉट, तदनंतर चौकार आणि हा डॉट। 19 धावा आल्यात।
जितेश पाटील वैयक्तिक पहिला सांगित दुसरं षटक फेकण्यासाठी येत आहेत. बेंडकल एंड कडून राईट अ द विकेट. विशाल ठाकूर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विशाल ठाकूर, दिनेश पाटील, ओके ओके यस यस ओके सर, ऑन स्क्रीन पाहिले जाईल. तिसऱ्या पंचांचा कॅमेरा गोलंदाजींच्या माथ्यावर असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चांगला फटका आहे, चेंडू हवाई सफर, बिग 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 हिट, षटकार. पाहायला मिळालाय. अगदी चेंडूला रीड केलं होतं, हाफ ट्रॅकर होता. अगदी 6 धावसंख्येचा स्ट्रीकर पाहायला मिळालाय. 6 धावेनं संघ देखील आगेकूच करतोय. 25 धावा धावफलकावर आल्यात. चांगलीच फलंदाजी दोन्ही सलामी वीरांच्या माध्यमातून केली गेली आहे. डेव्हिड 11 केलवणे म्हटलं तर खूप फॉर्मातील संघ आहे. RS कोटनाकाचं मैदान, सरपंच ट्रॉफी जासईचं मैदान म्हणा. आज मात्र बेंडकलच्या मैदानावर पाहूया. चांगला फटका, फॅब्युलस स्ट्रोक, हवाई सफर. From is temporary but class is permanent. Super duper hit, big hit, षटकार. जातील फिल्डिंग डिपार्टमेंट थोडस बदलाव केले जात आहेत. दोन्ही सलामीवीर चांगलाच खेळ करतायत. हरेश पाटील खूप मोठं नाव कैक मैदानाच्या गाजवले आहेत. आज बेंडकलचं मैदान गाजवण्याचा प्रयत्न करतोय आजच्या रात्री. चांगली फटकेबाजी, बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. अगदी संलग्न तिसरा षटकार ठोकण्याच्या प्रयत्नामध्ये असतील, पाहूया. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात तदनंतरचा पुढील फटका अगदी जाग्याहून स्टँड अँड डिस्पॅच पाहायला मिळालाय. इथून लॉंग ऑफ रिजन मध्ये इथून येईल का षटकार? जितेश पाटील, पाहूया कमबॅक करतील का जितेश. फिरवलाय चेंडू, आतमध्ये येताना पाहायला मिळाला. इन स्विंग झालाय, गुडलिन स्पॉटवरून आतमध्ये आलाय चेंडू. फलंदाजांना थोडस कठीण गेले हा चेंडू खेळण्यासाठी. हिट करता आला नाही चेंडू. चांगलं ताळमेल, कमबॅक होणं देखील गरजेचं आहे. अगदी आगळे वेगळी ऍक्शन लाईन पाहायला मिळते गोलंदाजाची. 31 धावा ऑन स्कोर बोर्डला पाहायला मिळतात. दोन्ही सलामीवीर अद्याप पर्यंत खेळ करतायत. ब्रेक थ्रूच्या प्रयत्नामध्ये असतील. यावलचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये निवडलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. पर्याप्त काळामध्ये 1 धावसंख्या कंप्लीट केली गेली आहे. एकेरी धावेने संघ पुढे चालताना पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावर येतात. चांगली धावसंख्या येताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली सुरुवात. 2 षटकार पाहायला मिळाले, 2 डॉट आणि 1 सिंगल येताना पाहायला मिळाले आहे. अद्यापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. यावलचा चेंडू, चांगला फटका आहे. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पसार झालाय. बिनमागे मोर, आया 4.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर येतील 36 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 17 धावा खर्च केल्यात. गोलंदाज जितेशनं शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्मिथ पाहूया शेवटच्या षटकामध्ये धावा थांबवतील का. अगदी 3 षटकामध्ये विचार करायला गेला तर सागरजी 36 धावा देखील खूप होतील. अद्याप 6 चेंडू आहेत त्या दोन्ही सलामी वीरांकडे. पाहूया 6 चेंडू मध्ये कैक लयलूट केली जाईल, कितपर्यंत मजल मारली जाईल. डेव्हिड 11 केळवणे. यस, यावेळेस पहा लेग बिफोरची मागणी केली आहे, पंचांनी त्या अपीलला दाद गेले आहे. सलामी वीर अगदी 36 या धावसंख्येवर पहिला धक्का बसला जातोय. टीम डेव्हिड 11 गावदेवी केळवणे. फलंदाज बाद असतील लगेच खेळपट्टी सोडायची. आपण पंचांशी आपण कोणत्या पद्धतीची बातचीत करू नका. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर होतील, त्याचं स्वागत करतील आमचे विशेष डीजे. चाले सिद्धेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश पाटील आर एस कोट नका ट्रॉफीवर ज्यांनी फिदा झाले होते, म्हटलं की ही ट्रॉफी आम्हीच नेणार ट्रॉफी पाहून, आणि तेच काम त्यांनी केलं. चांगला खेळ. अगदी हरेश पाटील इथून बाद झालेत. वैयक्तिक 13 या धावसंख्येवर 13 धावसंख्येचं योगदान दिलंय. नंबर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी आलेत. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये सिद्धेश पाटील. एक से बडकरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. पाहूया धावसंख्येची कितपर्यंत मजल मारली जाईल. 2 गोलंदाजांना जे जमलं नाही ते पहिल्याच बॉलवर स्मिथ पाटीलनं करून दाखवलंय. यावेळी पहा आल्या यष्ट्यांचा वेध घेतलाय. अस्त व्यस्त सिद्धेश पाटीलचा गोलंदाजाने केलाय. दांड उद्ध्वस्त. बॅक टू बॅक सेकंड विकेट. नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओमकार माळी. ओमकार माळी नवीन फलंदाज येत आहेत. अगदी प्रामुख्यानं ऑलराऊंडरची भूमिका साधताना पाहायला मिळते ओमकार माळी. आज त्याच्या वाट्याला बॅटिंग देखील आली. पाहूया उर्वरित चेंडू मध्ये काय करामत करतील. धावा थांबल्या थोड्याशा. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये मागील दिशेला चेंडू चाललाय. पाठवर येऊन क्षेत्ररक्षक पळताय. चेंडू अडवण्यामध्ये यश येईल का. चेंडू मात्र फरार झालाय. सीमा पार आलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रो. सरपंच ट्रॉफीचा हा ब्रँडेड चौकार. नेक्स्ट मॅच असेल हर्षदा स्पोर्ट्स जांताराचा दादर त्यांच्या आगे खेळतील नावा. यावर आक्रमण केलाय. चौकार आल्यानंतर ऑन साइड एंडला चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमा पार. हवाई सफर.
46 धावा धावफलकावर येतात. तत्पूर्वी ऋषी स्ट्रायकर्स निर्जा नावा त्यांच्या अगेन्स्ट खेळ करतील हर्षदा स्पोर्ट्स जांताराजा दादर पेन. ते दोन्ही टीमला मी विनंती करतोय टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच जोडायचं आहे. दादर टीमचा कॅप्टन या नावा टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये आहे. हवाई सफर करण्यासाठी चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तेथे. झेल हातातून निसटला गेलाय. 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. पुनर्जीवन मिळालं जाते. चांगली फलंदाजी आल्या आल्या केली जाते. ओमकार माळी 12 धाव्यांवर खेळतायत. 3 चेंडू फेस केले. 3ही चेंडूवर आक्रमण केले. शेवटचा चेंडू शेवटचा अस्त्र 48 धावा उभारल्या गेल्यात. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. यावेळचा बाहेर जाणारा चेंडू पंचांचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये शरद म्हात्रे सर उरण पंच असोसिएशनचे. तदनंतर दुसरीकडे आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये परेश पाटील सर उरण पंच असोसिएशन सदस्य. दोन्ही क्वालिफाय पंच आहेत. हेलिकॉप्टर लुक लॉंग ऑफ रिझन निवडलं गेलंय. 1 धाव घेतली गेली आहे. ब्लॉकहोलचा बॉल खोदून काढलाय. दुसरीचा प्रयत्न 2 झाला. तिसरीसाठी पलटवार. चाच पडलेत आणि इथून अखेरच्या क्षणाला फलंदाज मात्र धावबाद झाले. 2 धावा कंप्लीट करूया. पहिल्या सत्राला आपण पूर्णविराम देऊया. पहिल्या डावामध्ये टोटल धावा आल्यात. डेव्हिड 11 गावदेवी केलवणे टीमनं धावा उभारल्या. टोटल 51 धावा उभारल्यात. 52 धाव संख्येचा एक डोंगरा एवढा आव्हान. येणाऱ्या 18 बॉल मध्ये अशक्यप्राय धावा इथून मात्र पेलवावा लागतील. पाहूया या धावा कशा रीतीने पेलवल्या जातील. गोलंदाज फलंदाजावर हेवी ठरतील का, ते फलंदाज गोलंदाजांची भिमेरी उडवतील का, याचं धावते विवरण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तुर्तास कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. सौभाग्यवती मंजिताताई पाटील याच्या संयुक्त विद्यमानाने आपण एन्जॉय करतो. एन्जॉय द नाईट, एन्जॉय द क्रिकेट. सरपंच ट्रॉफी 2025. तुर्तास मी ब्रेक घेतोय. जाऊया डीजे कडे. असा गेलो असं आलो. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी आला. लगेच नावा टीमचे कॅप्टन आणि दादर दोघे जण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. टॉस केला जाईल. सेकंड राऊंड मध्ये अंतिम लढत आणि त्याच्यानंतर होईल शेवटची लढत. परंतु मॅच दोन्ही टीमला भरपूर महत्त्वाची राहणार आहे. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय चेतन पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते करावी नाणेफेक अर्थात टॉस नेक्स्ट मॅचचा. आव्हान फार मोठे या मॅच मध्ये. खरे तर वशिनी संघासमोर 18 बॉल मध्ये त्यांना 52 रन करायचे आहेत. सडीतोड द्यावा लागेल. बॉल द्या अजून मैदानामध्ये. पंचाने रिटर्न दिलाय तो.
सन्माननीय श्री चेतन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. 3 ओव्हरची मॅच. टॉस तिथे होते आणि नाणेफेक जिंकले न्हावा. अभिनंदन. टॉस नावे टीमने जिंकले. डिसिजन ते आम्हाला सांगतील. या मॅच मध्ये करायचे 52 रन. वशिनी संघाला मोठे टार्गेट दिले. खूप चांगली बॅटिंग केवळ टीम कडून सुरुवातीला झाली. पंचाने ग्रीन सिग्नल दिले. या सामन्याला भरपूर अडचणींना सामोरं जावं लागेल, परंतु प्रवास निरंतर सुरू ठेवावा लागेल. आलेले खास खळगे पार करत असताना या मॅच मध्ये पुढे पुढे चालावं लागेल. थोडेसे सोसावे लागतील घाव. आणि पहिलाच बॉल लेग ब्रेकचा वापर झालाय. स्ट्राइक एंड कडे फलंदाजीसाठी जीवित म्हात्रे आणि अंतिम पाटील, अंतिम ठाकूर हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू मैदानामध्ये आलेत. पहिला बॉल निर्धाव चेंडूने सुरुवात केली. बॉलिंग ट्रॅकवर आलेला गोलंदाज हरीश पाटील सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर वाईट वर करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट गॅप शॉट सिलेक्शन केले. फिल्डर फाटी मागे धावतात बॉलच्या. थोडस संघर्ष तिथे केला बॉल अडवण्यासाठी, परंतु अडवणूक तिथे झाली. कारण माहिती या मॅच मध्ये षटकार चौकार रोखणं हे फार महत्वाचं असेल आणि इथे रन मात्र मिळतील. या बॉलवर 2 सिंगल डबल षटकार चौकार यांचा आधार घेऊन तुम्हाला पुढे पुढे चालावं लागेल या मॅच मध्ये. कारण लक्ष फार मोठे, रिक्वायर रन रेट देखील तेवढंच मोठे, त्यामुळे सरासरी चालावं लागेल. काय बॉल आहे जबरदस्त. हा चेंडू वाईट यॉर्क तिथे करीत असताना पंचाकडे थोडीशी दाद मागली, परंतु पंच देखील क्वालिफाय आहेत. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना अँगल बनवत असताना गोलंदाजी करतायत. फलंदाजाला थांबवलाय. मागील 3 बॉल मध्ये एकही स्कोरिंग शॉट आला नाही, कारण पहिलं षटक हे फार निर्णायक राहील. पहिलं षटक जे तुलनात्मक राहील, या मॅचच्या धावसंख्येला तोडणारं राहील. त्यामुळे बघायचंय 6 बॉल. ओ डायरेक्ट हिट. यस्टर्नवर जाऊन चेंडू धडकला. अगदी बघितलं आपण तर संपूर्ण फर्निचर झालं डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. तर मी प्रेक्षकांना विनंती करेन, मैदानाच्या आतमध्ये जे बसलेत, ऑरेंज जो पडदा आहे खाली, तर त्या पडद्याच्या बाहेर बसा प्लीज. ही आम्ही प्रेक्षकांना नम्रतेची विनंती करू. संघर्षपूर्ण ही लढत. सामना फार महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी. ड्राईव्ह केल्या बॉलला ऑनराइज करण्याचा प्रयत्न. बॉल झाला मिड ऑन कडे. फिल्डर आहेत 1 रन. सिंगल डबल फारसं बिघडणार नाही बॅटिंग अगदी बॉलिंग करत असताना, परंतु वेस्ट इंडिज टीमच्या दृष्टिकोनातून या मॅच मध्ये त्यांना वाचू शकतात. तर षटकार चौकारच. प्रवास खडतर आहे, परंतु निरंतर करावा लागेल. ध्येय दिसत नसतं तर एक एक पाऊल पुढे पुढे कसं टाकायचं याकडे थोडं कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. काय गोलंदाजी राहिले अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. वारंवार फुलर लेंथ वर गोलंदाजी होते. जसं म्हटलं जातं ना की दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा, आणि बुंद्यातील गोलंदाजी सध्या इथे केली जाते. फलंदाजांना सातत्याने थांबवण्याचं काम इथं मैदानामध्ये झालंय. जॉन्टेल आपण बघतो. धावसंख्येचा फलकावर धावा आहेत फक्त 3. 1 विकेट जीवितच्या रूपानं परतली तंबूच्या आश्रयाला. इतक्या लवकर गुडघे टिकून चालणार नाही. ही खिंड लढवावी लागेल. गोलंदाज सज्ज होत असताना धावसंख्या फलकावर धावा आहेत फक्त 3. ओमकार माळी सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर. खूप पिछाडीवर राहिल्या. लक्ष फार दूर आहे. जसजसे डॉट बॉल खेळतात तसं लक्ष ध्येय दूर चाललंय. बनवावी लागेल या मॅचला. हा फटका खूप चांगला. शॉट अँड पुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा संघर्षाचा संघर्षमय षटकार.
तुमची इच्छाशक्ती प्रबल असेल तर अडथळे तुमच्या आयुष्याच्या प्रवासातील नाहीसे होतात. प्रबल इच्छाशक्ती ठेवून खेळ करावा लागेल, परंतु यावेळेस भरपूर वेळ बॉल हवेमध्ये तरंगतोय. लॉंग ऑफ खर तर मिड ऑफ मध्ये निघाले आणि मिड ऑन मध्ये आले, झेल तिथे कॅरी केलाय. ज्या खेळाडूने षटकार ठोकला तो झेल बाद. धावसंख्येचं टोटल थांबलाय बोर्डवर. धावा फक्त आणि फक्त 9. विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना सध्या वशिनी संघाने 2 अडचणीत आलेत. सध्या टीम यावेळेस डू ऑर डाय करवा मरच्या स्थितीमध्ये खेळावं लागेल. आता नाही तर पुन्हा नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मागील मॅच मध्ये केलेली कडी मेहनत, कडा संघर्ष, प्रचंड स्वतःला झुकून दिलं होतं या मॅच मध्ये आणि त्याच मेहनतीचं फळ हवं असेल तर आता लढावं लागेल. नव्याने सुरुवात करायची होती. फटका तर फार चांगला होता, परंतु उंच फार गेलाय. लांबी कमी राहिली. एकच रन या बॉलवर कंप्लीट करत असताना काहीच बिघडणार नाही. खेळवणे संघाचं सिंगल डबल नाही या मॅच मध्ये. त्यांना जे करायचं होतं पहिल्या षटकामध्ये ते केलं. उत्कृष्ट गोलंदाजी हरीश पाटीलने केली. तदनंतर ओमकार माली चला पहिल्या बॉलवर षटकार आला, तदनंतर उत्तर दिलं विकेट आणि या बॉलवर आलेली सिंगल. कमबॅक तो देखील करतोय. प्रॉब्लेम्स क्रिएट करत असताना सध्या फलंदाजी करणाऱ्या टीमवर हावी झालेत. हा गोलंदाज पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये फ्लाय करतोय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू डाऊन द बॉल झेल सुटलाय, परंतु कोणताच दर पण नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. या झेलचा प्रभाव दिसत नाहीये. सध्या परिस्थिती वेगळी असती तर या झेलची किंमत माहिती होती. जेव्हा एखादा झेल सुटतो ना क्रिटिकल कंडिशन मध्ये, तेव्हा किती टिचवलं जातं, बोचवलं जातं, तर त्याचं त्यालाच माहिती एखाद्या फिल्डरवर किती प्रसंग येतात. उर्वरित 10 खेळाडू मैदानामधील प्रेक्षक भरपूर काही सुनावतात, परंतु या झेलचं तसं काही परिणाम दिसत नाही. ऑलरेडी राऊंड विकेटने गोलंदाजी होते. अँगल बनतो आणि बॉल एक्झॅक्टली आपण बघितला तर टोटली व्हाईट लाईनच्या आतमध्ये लँडिंग झालाय आणि क्रॉस अँगल बनत असताना बॉल दूर जात असताना नेहमी दिसतो. जेव्हा बॅट्समन पाठीमागे वळून बघतो तेव्हा थोडंसं संशय निर्माण होतो, परंतु पंच बघतात की एक्झॅक्टली बॉल कुठून गेलाय. तेच इम्पॉर्टंट असतं या मॅच मध्ये. यावेळेस विचार करावा लागले. यस डेफिनेटली पंचांनी सांगितले व्हाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडूमध्ये जोडली जाईल. धावसंख्येचं टोटल फक्त आणि फक्त 12 वर करायचं होतं. विजयासाठी 52. लक्ष फार दूर गेले. 7 बॉल मध्ये 40 रन पाहिजेत, त्यामुळे प्रत्येक बॉल वर षटकारच हवाय. मॅच मध्ये इन राहण्यासाठी हा बॉल तेवढाच महत्वाचा राहील. एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. आठ धावा मागील ओव्हरमध्ये. शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिल्यात. मॅच पूर्णतः निसटली हातातून, कारण 6 बॉल मध्ये 40 एक्स्ट्रा बॉल आला तरच बनवू शकतात. तोही त्याच्यावर प्रहार झाला तरच, परंतु हा फटका भरपूर उशिरानंतर दिशा देण्याचं काम आलाय. चौकार. खूप चांगला प्रतिसाद सगळे आमचे प्रेक्षक मायबापांनी दिला. उद्या स्पर्धा वेळेवर सुरुवात होईल. सगळ्यांनी या जरूर आनंद घ्या. खूप चांगला क्राऊड बघायला मिळाला. जेव्हा क्राऊड असतो तेव्हा एक वेगळी एनर्जी खेळाडूंच्या मनामध्ये असते, ध्येयामध्ये असते. चांगला खेळ अजून बहरतो आणि ते बघायला मिळालं. तर पाठीमागे प्रोटेक्ट केलं जाते थर्ड मॅनला, कारण जर चूक झाली तर बॉल अडवायला हवा. या दृष्टिकोनातून थर्ड मॅन मध्ये अगोदरच संकटापूर्वीच
मॅचच्या रडार मध्ये आई चेंडू आला नाहीये. आता मॅचचं चित्र सगळं समोर आलंय. केरळ टीमचे या मॅच मध्ये वर्चस्व सध्या बघायला मिळते. वशिनीने भरपूर प्रयत्न केले या मॅच मध्ये. गोलंदाजाने केलेल्या चुका स्पेशली अगदी बघितलं तर प्रत्येक ओव्हर मध्ये टार्गेट केलं गेलं. पहिल्या ओव्हर मध्ये 19, दुसऱ्या ओव्हर मध्ये 17, तिसऱ्या ओव्हर मध्ये 15. त्यामुळे प्रत्येक गोलंदाज महागडा ठरला आणि परिणाम बॅट्समॅन वर भरपूर दबाव राहिला आणि या दबाव तंत्रामध्ये आपली पोली भाजून घेतली. खरं तर गोलंदाजी करत असताना केरळ टीमनं पहिलं षटक 3 धावांचं 1 विकेट त्यांनी घेतलं आणि तिथेच संपूर्ण संघाचा डाव मात्र गडगडला आणि संघ अडचणीमध्ये आला. ऑफ ब्रेकर इथे वापर केला. अगदी बघितलं तर अपील तिथे भरपूर झाली. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज झालेत बाद. विशेष उत्तम साऊंड क्वालिटी आणि क्लिअरिटी खूप चांगलं प्रभावित केलं. कारण भरपूर असे कमी डीजे सिस्टम प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आम्हाला मिळतात ज्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. आणि डीजे विशेष तुमचं आम्ही विशेष कौतुक करू. जे पद्धतीने तुम्ही आम्हाला साथ दिली अफलातून. पुन्हा एकदा यशांच्या पाठीमागे एज अँड टेकन. अजून जाता जाता विकेट आपल्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. फलंदाज बाद. मॅच मध्ये आता प्रेक्षकांना उत्कंठा लागली. नेक्स्ट मॅच ची त्यांना चांगला हाय व्होल्टेज ड्रामा बघायचा आहे. आज कधी कधी मॅच आपण बघितलं काही सामने चेस झाले, काही सामने चेस झाले नाही. हॅट्रिक, तिसरी हॅट्रिक खर तर या संपूर्ण रजनीतील जबरदस्त आज गोलंदाजांनी प्रभावित केलं. सामना मैदानामध्ये संपला आणि मॅच जिंकली. टीम बघितलं आपण डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाने हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. वर्षाने आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नेला. खेळामध्ये